हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून अधिवेशनासाठी अनेक मंत्री आणि नेते मंडळी नागपूरमध्ये आहेत। दरम्यान नव्याने झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नागपूरच्या रवी भवनात कॅबिनेट मंत्र्यांना बंगल्यांचे वितरण करण्यात आले। मात्र 50% मंत्र्यांचा मुक्काम हा अजूनही 5 स्टार हॉटेलमध्ये आहे। त्यामुळे जे मंत्री रवी भवनमध्ये मुक्कामी आहेत त्यांच्या बंगल्यासमोर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते, तर जे मंत्री हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्यांच्या बंगल्यासमोर शुकशुकाट पाहायला मिळतोय। मंत्र्यांचा खातेवाटप जरी व्हायचा असला तरी रवी भवन येथील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे जे बंगले आहेत ते वितरित करण्यात आलेले आहे आणि सिनियरिटीनुसार हे बंगले देण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो की जर का बंगला क्रमांक 4 तुम्ही बघितला तर चंद्रकांत पाटील यांना हा बंगला देण्यात आलेला आहे। अशा प्रकारचे रवी भवन आणि नागभवन इथे एकूण 40 बंगले आहे। कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांसाठी हे राखीव असतात। जर का तुम्ही पुढे बघितलं तर बघा बंगला क्रमांक जो 7 आपल्याला पाहायला मिळतो तो गिरीश महाजन यांना देण्यात आलेला आहे। अशा प्रकारे इथे रवी भवन परिसरामध्ये सध्या तरी एक चहलपहल आपल्याला पाहायला मिळत आहे की मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्ते भेटीगाठी होताना दिसत आहे। खातेवाटप आज उद्यामध्ये होईल अशी एक चर्चा आहे। मात्र खातेवाटप जरी व्हायचा असला तरी मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित बंगले हे सिनियरिटीनुसार त्या मंत्र्यांना वितरित करून दिलेले आहे आणि ते आपल्याला दृश्यांमध्ये देखील पाहायला मिळतं की त्यामुळेच आता मंत्र्यांचे जे कार्यकर्ते आहे शुभेच्छा द्यायला जे इथे येत आहे त्यांची देखील गर्दी आपल्याला सध्या रवी भवनमध्ये इथे पाहायला मिळत आहे। मात्र काही असे मंत्री आहे की बंगले वितरित झाल्यानंतरही ते रवी भवनच्या बंगल्यावर राहायला आलेले नाही, ते अजूनही त्यांचा मुक्काम हॉटेल्समध्ये आहे। त्यामुळे तो देखील एक प्रश्न आहे की त्यांचे जे बंगले आहेत तिथे शुकशुकाट पाहायला मिळतात आणि जे मंत्री रवी भवनमध्ये थांबलेले आहे त्यांच्या बंगल्यांच्या समोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।